नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. सर्वांचे डबल ऍक्टिंग मध्ये स्वागत आहे. एक सर्वांना आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. एफडीए म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये पुन्हा एकदा 2025 मध्ये नवीन पदभरती होणार आहे. कोणत्या पदाकरिता आहे ही? औषध निरीक्षक, ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा रसायनशास्त्रज्ञ, या दोन पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्या संदर्भात जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे आपल्यापर्यंत, ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग असणार आहे, एक प्रयत्न असणार आहे. याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे. ओके, जास्त वेळ न घेता अकॅडमीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आज 8 मार्च आहे, त्यानिमित्त खास करून महिलांकरिता विविध बॅचेस वरती, यामध्ये स्टाफ नर्स असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी मुख्य सेविका, अंतर्गत आणि सरळ सेवा, स्वच्छता निरीक्षक असेल, कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे फक्त 2000 रुपयामध्ये. आणि हा ऑफरचा शेवटचा दिवस आहे. याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ओके, आपला जास्त वेळ न घेता जी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत. कोणतं डिपार्टमेंट आहे आपलं? एफडीए, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. अगोदर पण 57 पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली, त्याचा पण चांगला रिस्पॉन्स, कारण विद्यार्थ्यांचे मार्क पण बॅच जॉईन केल्यानंतर इन्क्रीज झालेले होते, इम्प्रूव्हमेंट खूप झालेली आहे, छान पेपर गेलेला आहे. त्यामुळे आपण नवीन एक एफडीए चे बॅच, ड्रग इन्स्पेक्टर असेल, फूड इन्स्पेक्टर असेल किंवा रसायनशास्त्रज्ञ, या सर्व तांत्रिक सहाय्यक, या सर्व पदाकरिता नवीन बॅच पण आपण सुरू करणार आहोत. यामध्ये राज्यात अन्न औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्त, औषध निरीक्षक, रसायनशास्त्रज्ञ इत्यादींचे 702 पदे मंजूर असून प्रत्यक्षात केवळ 375 अधिकारी कार्यरत असून 50% पदे रिक्त असल्याने माहे डिसेंबर 2024च्या दुसऱ्या सप्ताहात निर्देशनास आले होते. हे खरे आहे का? असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळेतील सहाय्यक आयुक्तांची 42 व औषध निरीक्षकांची 119 पदे रिक्त असल्याने बनावट औषधांचा तपासणी अहवाल विलंब होत असल्याने त्याच दरम्यान निर्देशनास आले आहे. हेही खरे आहे, सत्य आहे. त्यानंतर तुम्हाला हे झाल्यानंतर क्वालिफिकेशन काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात या पदाकरिता, हे पण तुम्हाला सांगण्यात येणार आहे. त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत लाईव्ह राहा. त्यानंतर असल्यास अनेक जिल्ह्यामध्ये औषध तपासणी प्रयोगशाळेमध्ये नमुना घेण्यासाठी एकही औषध निरीक्षक नसल्याने औषधांचे घेतलेले नमुने व बनावट औषधी गोळ्या यांची तपासणी होत नसल्याने बनावट औषधी कंपन्यांवरती नियंत्रण राहत नाही. औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अन्न व बनावट औषधी गोळ्यांचे नमुने घेण्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा फूड इन्स्पेक्टर, त्याला आपण फूड सेफ्टी ऑफिसर असं म्हणतो, कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत असून त्याचा औषध परवाना व औषध तपासणीवरती विपरीत परिणाम होत आहे. हे पण खरे आहे. असल्यास सदर विभागातील रिक्त पदामुळे अन्न व औषध विभागांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी विना पडून आहेत. रसायनशास्त्रज्ञ हे पद भरले जाते, त्यामुळे बेसर करणाऱ्यावरती अहवालाअभावी कारवाई करण्यास अडचणी येत आहे. हे पण खरे आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर वरती अजून दिलेलं आहे. असल्यास शासनाने अन्न औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळेतील सहाय्यक आयुक्त, औषध निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत, तसेच प्रयोगशाळेतील नमुने तातडीने तपासून भेसळ करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याकरिता कोणती कारवाई करण्यात येत असल्यास हे लेखी कळवावे, असं पण जे मंत्री आहेत नरहरी झिरवळ यांना हा प्रश्न केला होता, तर यांनी उत्तर दिलेले आहे. अंशतः खरे आहे. जे प्रश्न विचारले त्यामध्ये सद्यस्थितीत सहाय्यक आयुक्तांची 67 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 56 पदे भरलेली असून 11 पदे रिक्त आहेत. आपल्याला या पदाची आवश्यकता काय, आपण याचा अभ्यास करत नाही, एमपीएससी मार्फत भरले जातात. आपल्याला महत्वाचे आहेत 19/3 म्हणजे 19 मार्च 2022 नवे रिक्त व संभाव्य रिक्त पदाकरिता एकूण 15 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, ती एमपीएससी मार्फत. आता महत्वाचं आहे ग्रुप सी करिता औषध निरीक्षकांच्या मंजूर 200 पदापैकी 152 पदे रिक्त आहेत, त्यापैकी 199 पदे भरण्यासाठी 12/2/2025 रोजी मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहे. तसेच प्रयोगशाळेतील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ ग्रुप सी चे आहे
म्हणजे सरळ सेवेचे पद भरती होणार आहे. सरळ सेवे अंतर्गत हे पद भरले जाणार आहे. तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ. तांत्रिक सहाय्यक असून प्रयोगशाळेतील नमुने तातडीने तपासून घेण्याकरिता अन्न सुरक्षा बळकटीकरण या योजनेअंतर्गत 58 कंत्राटी तांत्रिक कर्मचारी रुजू करून घेतलेली नेमणूक केलेली आहे. त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये न भरता, कॉन्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये न भरता सरळ सेवे अंतर्गत ही पदभरती लवकरच केली जाणार आहे. जाहिरात पण येणार आहे एफडीए ची. विविध ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पद असणार आहे. याकरिता आपल्याला आतापासूनच तयारीला लागायचं आहे. अकॅडमी मध्ये एफडीए चे पण बॅच आहे. तसे त्यासोबतच सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, समाज कल्याण, महिला बाल विकास, विविध बॅचेस उपलब्ध आहेत. याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉल करायचा आहे. एफडीए ची पण बॅच अवेलेबल आहे. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता. ओके, ड्रग इन्स्पेक्टर, फूड इन्स्पेक्टर असेल, विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आहे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक, सप्लाय इन्स्पेक्टर हे सर्व पदे करिता आपण अकॅडमीमध्ये सर्व तांत्रिक विषयासहित तुमचे टेक्निकलचे सब्जेक्ट आहे इंग्लिशमध्ये क्लासेस होतात. ओके, नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही पण. ओके, तर याकरिता आपण संपर्क करायचा आहे. तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सर्वांचे.